चला नमस्कार सगळ्यांना. आपण बघतो आहोत नमस्कार. ग्रामरचे भाग आणि प्रिपोजिशन्स. याच्या अगोदर आपण नाउन बघितलंय, प्रोनाउन बघितलंय, ऍडजेक्टिव्ह बघितलंय, वर्ब बघितलंय, ऍडवर्ब सुद्धा बघितलंय. आता त्याच्या पुढचा टप्पा बघूयात आपण, प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन. याच्या नावामध्येच दिसतं आपल्याला बघा, एक पहिला भाग काय आहे, प्री, आणि दुसरा भाग काय आहे, पोझिशन. प्री म्हणजे काय? अगोदर. अगोदर, राईट. आणि पोझिशन म्हणजे काय? स्थान ना. स्थान. येस सर. ज्याचं स्थान शब्दाच्या अगोदर असेल ते प्रीपोजिशन है ना. प्रिपोजिशन. ऍक्च्युली ना मराठीमध्ये याचं स्थान पोस्ट पोझिशन असतं. मराठीतून नंतर असतं. आता आपण बघू. समजा मराठीमध्ये आपल्याला म्हणायचं झाडावर. हं? तर आपल्या भाषेमध्ये, मराठीमध्ये आपल्याला झाड अगोदर महत्वाचं आहे. बरोबर. हे झाड आपल्याला अगोदर महत्वाचं आहे आणि मग त्याच्यावर कोणतरी बसलेलं आहे. वर. राईट. इंग्लिश तसं नाही. इंग्लिश उलटी भाषा आहे ना पूर्ण. ऑन द ट्री. अगोदर वर म्हणायचं आणि मग झाडा. ऑन द ट्री म्हणणार मग आपण ना. तर हे जे येस आहे सर. ना, मागे लटकलेले मराठीच्या शब्दांमध्ये शेवटी लटकलेले जे काही छोटे छोटे शब्द आहेत त्यांना ते आपण प्रिपोजिशन. शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतो, म्हणजे शब्दयोगी अव्यय म्हणतो आपण त्यांना. शब्दयोगी. हो. शब्दाला चिटकलेला. योग म्हणजे मिळणे, मिळवून आणणे. आपण म्हणतो की नाही, वा काय योगायोग योगायोग. आहे, म्हणतो की नाही आपण. तसे योग करतात म्हणजे मिळवून आणतात. तुम्ही आपल्याकडे पण आंतरराष्ट्रीय योग दिन वगैरे आपण साजरा करतो की नाही. तसं योग आहे ना, ज्याला आपण योगा वगैरे म्हणतो. तो योग सुद्धा आपल्या मनाची, हा, माइंड बॉडी हार्ट अँड सोल या चारही अवस्था एकत्र करतो. आपल्या मन, शरीर, हृदय आणि आपला आत्मा या सगळ्यांना एका रांगेत आणतो योग. म्हणजे त्यांची पण जुळवणी करतो. तो इकडे तिकडे जे पांगले असतील ना, त्यांना म्हणतो चला लाईन अप व्हा फटाफट फटाफट. त्यात येस. शब्दयोगी आहेत. तर आपल्याला हे बघायचे इंग्लिशमध्ये. हे लक्षात ठेवा, जे काही आपल्याला आता इथे नंतर दिसते मराठीत ते इंग्लिशमध्ये अगोदर असणार. राईट. आपण त्यांना काय म्हणतो, प्रीपोजिशन किंवा त्याला प्रेपोजिशन असं म्हटलं तरी चालेल. पण त्याची पोझिशन अगोदर असते हे लक्षात अगोदर असते. ठेवा. नंतर एक महत्वाचा पॉईंट अजून एक नोट करून घ्यायला पाहिजे की प्रिपोजिशन नेहमी नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर येते. लिहून घ्या बरं. हे नेहमी प्रीपोजिशन कळलं, पोझिशन अगोदर घेतं, पण कोणाच्या अगोदर घेतं ते माहित पाहिजे है ना. प्रतीक्षा, कोणाच्या अगोदर येणार प्रिपोजिशन? नाऊन अँड प्रोनाऊन. नाउन आणि प्रोनाउनच्या अगोदर. प्रोनाऊन. हा मुद्दा कोणीच विसरायचं नाही अजिबात. आता आपण लहानपणापासून भरपूर प्रिपोजिशन ऐकलेत है ना. ऑन, इन, ऍट, विथ, विदाउट, है ना. असाइड, येस सर. बिसाइड, बियॉन्ड, अक्रॉस, भरपूर काही काय ऐकले आपण. आज आपण ग्रॅमॅटिकली त्यांच्याबद्दल थोडासा चांगला विचार करणार. ठीक आहे ना. सगळ्यात पहिल्यांदा हे जे काही प्रिपोजिशन आहेत ना, यांचं 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं असतं. वर्गीकरण म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचे ग्रुप केलेले असतात. 4 गटामध्ये चार. त्याची विभागणी केलेली असते. ठीक आहे, समजले इथपर्यंत? येस सर. येस सर. मग तुम्ही पॉइंट घेऊ शकता. क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन, क्लास म्हणजे वर्ग, त्याला आपण गट म्हणू शकतो. प्रिपोजिशनचं कोणकोणत्या गटामध्ये वर्गीकरण होतं ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. किती गटांमध्ये सांगितलं मी? 4. 4 वेगवेगळ्या गटांमध्ये प्रिपोजिशनचं वर्गीकरण केलं जाईल. आपल्याला त्याच्याकडे बघितल्याबरोबर कळलं पाहिजे की हा कोणत्या गटामधलं प्रिपोजिशन आहे है ना. आपल्याला जर कोणी विचारलं कोणत्या गटातले, तर लवकर होऊन जात नाही ना. होतं की नाही असं. तुम्हाला जर एखादं कोणतंही प्रिपोजिशन मी जर सांगितलं आता, आणि तुम्हाला म्हटलं सांगा एक कोणत्या गटामधले, सांगता येईल का? माहिती का तुम्हाला नाही कोणकोणते सर. गट आहेत? माहिती क्लासेस? नाही सर. संस्कृती, श्रद्धा, प्रतीक्षा, माहितीये का? हो की नाही? बोला बोला बोला. नाही सर. नाही माहिती ना. चला, साधं साधं असं सगळं काही, फक्त आपल्याला माहित नसतं ना. तेवढं डीप मध्ये जाऊन आपण शिकलेलो नसतो ना. आपलं काय पेपर परीक्षेला काय येणार तेवढं सांगा फक्त, नाही का. तेवढं आलं आमचं, सन्मान झाला आमचा, छान है ना. पण आता आपण थोडस बऱ्यापैकी डीप समजून घेणार. त्यातला पहिला प्रकार त्याचा आहे सिंपल.
सिंपल प्रेपोजिशन नोट करून घेऊ शकता. सिंपल म्हणजे एकटा है ना, सिंगल. सिंगल कळतो का? सिंगल हा, येस सर. एका शब्दाचा जो कशानेही जोडला गेलेला नाही. नाही. आणि त्याचा भाऊ कंपाऊंड. हे नेहमी सोबतच असतात ना. हे काय लक्षात ठेवा, सिंपल, सिंगल आणि त्याच्याबरोबर कंपाऊंड येणार म्हणजे येणार, हे पाठ करून ठेवायचे. हा, चला मग तुम्हाला कोणकोणते माहिती आहेत ते, एका एका शब्दाचे कोणकोणते आहेत, म्हणजे छोटे छोटे, हा, जास्त मोठे वगैरे नाही आहेत. चला सांगा बरं, धक्का मारून देऊ का? इन है ना, ऑन, अप, हा बोला बोला. ऑन, ओव्हर, अप, ओव्हर, ओव्हर, बोला. छोटे छोटे, जास्त मोठे नाही जायचे. ऍट है ना, अंडर, हा, ऍट, अंडर, ऑफ. अबोव, ज्याला पण ए लागेल ना, ए, ज्यांच्या पण अगोदर ए येईल ना, हा, त्या सगळ्यांना काय करायचं माहिती का, कंपाऊंड मध्ये टाकायचं. हा, राहील का लक्षात? कंपाऊंड म्हणजे दोन यायचे, राईट. कंपाऊंड म्हणजे काय माहितीये ना, संयुक्त दोन शब्दांचा बनलेला एक शब्द, त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड म्हणतो. ठीक आहे. तर मग जेवढे पण दोघांचे मिळून बनलेले असतील ना, त्यांना म्हणायचं काय? कंपाऊंड प्रिपोजिशन. कंपाऊंड. त्यांच्या अगोदर एकतर अ असणार, अबो, अबव वगैरे, हा, किंवा बी असणार, ए किंवा बी असणार. वाटलं तिथं छोटस नोटिफिकेशन लिहून घ्या. ऍट हा छोटा आहे, विचार एकच अक्षर उरला याच्यामध्ये, तो राहू द्या इकडे. हा, थोडा मोठा शब्द, परंतु तो ए ने सुरू होणारा आणि बी ने सुरू होणारा. बिझनेस. जेवढे काय असतील तेवढे सगळे, पण बाकीचे पण दोन दोन शब्दांनी सुरू झालेले असतील. मग आता इथे काय सांगितलं? अबाउट है ना, अबोव, अबाउट. बिलो, हा, ब ने सुरू होणारे, बिलो, बी ने सुरू होणारे बिफोर, सांगू शकतो तुम्ही. हा, बिलो, बिफोर, हा, बिफोर, बिकम, बिनीथ, बिनीथ. बिनीथ. बिकम नाही, हा, ती एक्शन आहे. नाही नाही. बिनीथ. अजून काय? बिहाइंड है ना, बिहाइंड असतं. बिहाइंड, बिहाइंड. आठवा अजून काय? बिसाइड असतं ना, डिसाइड. तसं असतं की नाही? सांगा सांगा, पटपट आले पाहिजे. बियॉन्ड. दोन दोन शब्दांचे काय काय तुम्हाला आठवत अजून सांगा बरं. अ वरून सुरू झाणारे पण चालतील. हा, अलॉंग, असाइड, ते पण असतं ना. बिसाइडच्या जोडीला अलॉंग, असाइड पण असते ना, ते पण घेऊ शकता. अमंग, घेऊन टाका आणि बघा तुम्हाला काय काय अजून आठवतात ते. सांगा मला काय काय आठवले का अजून. चिअर्स, तुमच्यासाठी स्पेशल चहा घेतलाय, परंतु तुमचा प्रतिनिधी म्हणून मी घेतो. हा, चला सांगा. अमंग झाला मग नाही झाला का? घेऊन टाका. अमंग, अलॉंग पण असतं ना, कम अलॉंग साइड, अलॉंग साइड. दोघं दोघं एकत्र येऊन बनत असतील ना, ते पण घेऊ शकते. इनसाइड, आउटसाइड, हा, बिटवीन. मोठे मोठे दोन दोन, ते तर एकदम लगेच लक्षात आले पाहिजे आपल्याला. दोन शब्दांनी एकत्र येऊन बनलेला, त्याला आपण कंपाऊंड म्हणतो है ना. पण मी तुम्हाला आयडिया सांगितली, ए आणि बी ने सुरू झाला तर त्याला म्हणायचं कंपाऊंड. ओळखता यायला पाहिजे आपल्याला. जर एखाद्या ठिकाणी विचारलं, सांगा बरं याच्यामधलं कोणत्या प्रकारचं आहे प्रिपोजिशन, आपल्याला सांगता आलं पाहिजे. हा, छोटे मोठे घेऊ शकता. बिटवीन, इनसाइड, आउटसाइड. हे बघा, आउट आणि साइड, इन आणि साइड, असे दोन दोन झाले की नाही शब्द. इनवर्ड, आउटवर्ड. आउटवर्ड, इनवर्ड, इनवर्ड, आउटवर्ड. हा, अपवर्ड, टूवर्ड, है ना. कोणते पण सांगतील तुम्हाला. विदाउट, विदिन घ्या. विदिन मध्ये विथ आणि इन हे दोघ जण आले ना. विदाउट म्हणजे विथ आणि आउट हे दोघ जण आले ना, बरोबर की नाही? येस सर. विदाउट, थ्रू आउट,
कन्सेप्ट कळली, भरपूर झालं. कन्सेप्ट कळली का सगळ्यांना? येस सर. Yes. ए आणि पी. कंपाऊंड म्हणजे काय? दोन शब्दांचा दोन बनलेला. शब्दांत. दोन शब्दांचा बनलेला. हम्म. अजून एक असतो तिसऱ्या प्रकारचा, फ्रेझल. फ्रेझल प्रेपोजिशन. फ्रेझल प्रेपोजिशन. फ्रेझल प्रेपोजिशन. त्याच्या नावामध्येच फ्रेज शब्द आहे. तुम्हाला जर थोडं थोडं हिंट लागली असेल, हा, कशाला म्हणतो आपण फ्रेझल प्रेपोजिशन? कधी कधी एखाद्या प्रिपोजिशन 2-3 शब्दांचं मिळून बनतं की नाही? 3 शब्द, 2 शब्द, त्याची फ्रेज दोन. तयार होते ना. फ्रेज म्हणजे तुम्हाला, फ्रेज म्हणजे काय? शब्दांचा समूह, शब्दांचा गट, त्याला पण काय म्हणतो? फ्रेज. तर कधी कधी प्रेपोजिशन असे पण असतात जे फ्रेज सारखे असतात बघा, जसं की इन फ्रंट ऑफ. आहे की नाही फ्रेज इन फ्रंट ऑफ? ऐकले की नाही तुम्ही इन कधी? फ्रंट ऑफ. तशा प्रकारच्या. हा, द्या सांगा बरं, फ्रेजेस कोणकोणत्या माहिती तुम्हाला 2-2, 3-3 शब्दांच्या? इन फ्रंट ऑफ, अजून इनस्टेड ऑफ, इन स्पाइट ऑफ. ऐकले की नाही कधी? येस सर. बोला संस्कृती, श्रद्धा. ऐकलंय सर. बोला ना, अरे काय हो सर, ऐकलंय. बोला ना मग. फक्त मी काय ठेका घेतला इथे? इन्स्टेड ऑफ, इन स्पाइट ऑफ. इन्स्पाइट. 1 2 3, 1 2 3 असं 2 2 3 3 शब्द तयार झाले पाहिजे, त्याला म्हणतात फ्रेझल. आणि याच्यामध्ये एक प्रिपोजिशन दिसतंय की नाही दिसतंय? मग त्याला म्हणायचं हो सर. इन केस ऑफ, इन प्लेस ऑफ. ऐकले की नाही कधी? लिहा जे येस माहिती सर. तेवढे. लिहायला घाबरायचं नाही रे, लिहून काढायचं माहिती का? इन प्लेस ऑफ, इन केस ऑफ. आपण म्हणतो की इन केस ऑफ इमर्जन्सी वगैरे, तुम्ही ऐकले की नाही कधी? हा, येस सर. येस सर. याच्यानंतर फक्त काय असलं पाहिजे? नाऊन असलं पाहिजे. याची काळजी घ्यायची. याच्यानंतर नाऊन असलं पाहिजे. प्रिपोजिशन जे आहे ते नाऊनच्या अगोदर येईल किंवा प्रोनाऊनच्या अगोदर येईल. मग इन फ्रंट ऑफ हिम प्रोनाऊन आलं है ना, इन फ्रंट ऑफ फादर, माय फादर. याप्रमाणे फ्रेझल असतात ते. अजून तुम्हाला कोणते माहिती असते ते सांगून टाका तुम्ही. इन अकॉर्डिंग, इन अकॉर्डन्स विथ, ऑन अकाउंट ऑफ. भरपूर असतात असे 2 2 3 3 अक्षर शब्दांचे एक एक बनलेलं असतं प्रिपोजिशन. हा, सांगा बरं, एखादा चान्स तुम्हाला देतो मी. अजून काय आठवतं का? बघा बरं एखादी फ्रेज ज्याच्यामध्ये एक प्रिपोजिशन असतं. बोला, काय पण सांगा, तुम्हाला जे काय माहिती ते. इन द अब्सेन्स ऑफ. इन द ऍब्सेन्स ऑफ चालेल ना. इन द ऍब्सेन्स ऑफ, इन द प्रेझेन्स ऑफ, है ना, ते पण येस सर. चालतं. इन ऍडिशन टू असतं ना, याला ऍडिशन म्हणून. हा, अकॉर्डिंग टू असतं अजून. हा, येस सर. लिहा लिहा, जेवढे जेवढे आठवतील तेवढे लिहा. लिहायला कंटाळा करायचा नाही. जेवढं आपण लिहू ना तेवढा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल त्याचा. अकॉर्डिंग टू. आमच्या तर सरांनी आम्हाला ना, मी सगळे बऱ्यापैकी हिंदी सुरुवात होती सगळ्यांची. हा, आम्हाला अविनाश सर, आम्ही जेव्हा 9वीला होतो तेव्हा आमच्या सरांनी अकॉर्डिंग टू हे दिले लिहून. हा, फ्रेज पाठ करून सांगितलं अकॉर्डिंग टू. आणि सहज बोलता बोलता सर म्हटले की उद्याला मी बघेन बघार करे, पाठ करून यायचं. आणि काय शिक्षक म्हणतात, कोण एवढं लक्षात घेतं? आणि कोणीच पाठ केलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी मधली सुट्टी झाली. मधली सुट्टी झाल्यानंतर जेवायला गेले सगळे मुलं बाहेर. आम्ही अ तुकडीमध्ये होतो. ब तुकडीमध्ये गेलो जेवायला. तिकडे जाऊन बघतो तर काय, सगळा वर्ग रडतोय पार, अक्षरशः सगळे मुलं मुली सगळे रडतायत. काय झालं रे? बाबा इंग्लिशचा तास होता काल, आम्हाला अकॉर्डिंग टू स्पेलिंग पाठ करायला लावलं होतं, कोणालाच आलं नाही. सगळ्यांना मारलं धरून सरांनी. अरे 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 अरे. मग आमची ट्यूब पेटली. अरे आपल्याला पण सांगितलं होतं काल, आता आपलाच नंबर आहे. आमचं 5वं लेक्चर होतं बरं का, याच्या रेसेस नंतरचं. बापरे बापरे, डबे दिले तिथंच टाकून, सगळेजण वाया पुस्तक घेऊन. ढ मधले ढ मुलं पण ACCORDING अकॉर्डिंग टू. अरे बापरे, सगळं पाठ करून ठेवलं. हा,
मुलांची तशी अवस्था बघितल्यावर 5व्या तासाला सर आले वर्गात आणि त्यांच्या डोक्यातच होतं काहीतरी खटकच पडलं. आले वर्गात एकदम ढ मधलं ढ मुलाला उभं केलं, बरा सांग याच्या अकॉर्डिंग टू स्पेलिंग सांग. पण एकदम जो शोर शॉट मार्क खाणारा पोरगा होता. ACCORDING अकॉर्डिंग TO2. अरे बाप, तू सांग रे, तू सांग. सगळ्यांची उत्तर पाठ. सर म्हटले, बघा माझा पक्का विश्वास होता माझ्या वर्गावरती, हा वर्ग एकदम हुशार आहे, नाही तर ते म्हणे बळतगडीतले पोरं काय नाही म्हणे. अरे म्हटलं असं नका म्हणू सर, त्यांचेच उपकार झाले. नाहीतर आमच्या तर त्यांच्यात काही फरक नव्हता. आज मारच खायचा दिवस होता. तर तसं आहे, या गोष्टी पाठ करून ठेवायच्या, आपल्याला माहित असल्यानं फरक पडतो नाही का, आणि बोललं पाहिजे. बरं, हे सिंपल झालं. सिंपल प्रेपोजिशन, कंपाऊंड प्रेपोजिशन, फ्रेझल प्रेपोजिशन, हे कळलंय का तिन्ही पण? हा, येस सर. यांचा चौथा भाव आहे आणखी, हा, पार्टिसिपल प्रेपोजिशन. तो पण असते, त्याचंही नाव लिहून घ्या. बिचाराला कशाला वाईट वाटून घ्यायला पाहिजे ना. पार्टिसिपल, पार्टिसिपलला शुद्ध मराठीमध्ये म्हटलं जातं धातू साधित. हा, पार्टिसिपल प्रिपोजिशन. कशाला म्हणायचं पार्टिसिपल? प्रेझेंट पार्टिसिपल माहिती तुम्हाला? प्रेझेंट पार्टिसिपल कशाला म्हणतात माहिती का कोणाला? येस सर. सांगा. प्रेझेंट पार्टिसिपल जेव्हा क्रियापदाला ING लागतो तेव्हा त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो, बरोबर आहे की नाही? कधी कधी एखाद्या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की असंच एखादा शब्द, एखादा क्रियापद ING वाला येतं आणि लगेच त्याच्यानंतर कोणतं तरी नाऊन येतं. मी काय म्हणतो नीट ऐका. एक पार्टिसिपल येतं आणि लगेच त्याच्या शेजारी काय येतं? नाऊन येतं. अशा वेळेला ते जे ING वाला शब्द होता ना वर, तेच काय होऊन जातं? प्रेपोजिशन होऊन जातं. लक्षात घ्या. आता याच्या शेजारी तुम्ही लिहा बरं, ING वाले क्रियापद म्हणजे पार्टिसिपल, आणि त्याच्या शेजारी नाऊन असेल तर ते होईल पार्टिसिपल प्रेपोजिशन. समजलं मी काय सांगितलं ते? हो. असलेले वर्ब, ING असलेले वर्ब म्हणजे कोण? पार्टिसिपल. इथे आपण प्रेझेंट पार्टिसिपल वाला, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि त्याच्या शेजारी जर नाउन किंवा प्रो नाउन ह्या दोघांपैकी कोणी पण एक जण आला तर ते होईल पार्टिसिपल प्रिपोजिशन. सोपी आणि सुटसुटीत व्याख्या आहे. व्यवस्थित लिहा म्हणजे तुमचं चुकणार नाही. व्यवस्थित लिहा बरं. कोणाला पण सांगता आलं पाहिजे, आपल्याला दुसऱ्यांना समजून सांगता आलं पाहिजे, राईट ना? नुसतं शिकणं महत्वाचं नाहीये, तुम्ही काय शिकले हे लोकांना सांगता आलं पाहिजे. उद्या तुम्हाला हे कळलं 4 क्लासिफिकेशनचे, राईट? आपल्याला माहित पण नव्हते समजा, आता आपल्याला कळलं. ओके, एक असतो सिंपल, एक असतो कंपाऊंड, एक असतो कोणता? फ्रेझल, आणि हा कोणता चौथा? पार्टिसिपल. तर तुम्हाला हे लोकांना सांगता आले पाहिजे की कसं असतं फ्रेझल, कसं असतं कंपाऊंड, कसं असतं सिंपल, किंवा पार्टिसिपल पण आपण बघितलं कशाला म्हणतात ते. तर आता बघ उदाहरणार्थ, हे बऱ्याच वेळेला वाक्याच्या सुरुवातीला येतात बरं का. हे बऱ्याच वेळेला वाक्याच्या सुरुवातीला येतात बघा. कन्सर्निंग द प्रॉब्लेम. आता काय म्हटलं, याचा अर्थ काय झाला? कन्सर्निंग द प्रॉब्लेमचा अर्थ काय झाला? या प्रॉब्लेमचा विचार करून. हे तुम्हाला कळलं का? कन्सर्निंग ए प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेमचा विचार करता. काय? हॉलिडेज गिव्हन है ना, हॉलिडेज डिक्लेअर टुडे. आज हॉलिडे डिक्लेअर करण्यात आलेला आहे. हॉलिडे इज डिक्लेअर, असं कोणतं पण वाक्य असेल टुडे, पण आपण हे बाकीचं हॉलिडे जाऊ दे मरते, आपल्याला हे महत्वाचं आहे कन्सर्निंग. आणि त्याच्या शेजारी प्रॉब्लेम हे नाऊन आहे की नाही हे समजलंय का तुम्हाला? बघा बरं. फार महत्वाचं आहे.
जेव्हा स्टार्टला येईल शक्यतो स्टार्टलाच येतो आणि आय एन जी लागेल त्याच्या शेजारी नाऊन किंवा प्रोनाऊन. बघा, रिस्पेक्टिंग हिम याचा अर्थ काय झाला, इथे लगेच कॉमा येणार. हा, रिस्पेक्टिंग हिम म्हणजे त्याला रिस्पेक्ट देऊन, है ना, त्याचा रिस्पेक्ट दिल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं. ना, वी फेल्ट व्हेरी नाईस. regarding our country this is a very great news. अशा प्रकारे म्हणजे आपल्या देशाला रिगार्ड करून, रिस्पेक्ट देऊन, मग कधी कन्सर्निंग येईल, कधी रिगार्डिंग येईल, कधी रिस्पेक्टिंग येईल, कोणतं पण ऑनरिंग येईल, है ना, टीचिंग पण येऊ शकतं, टचिंग पण येऊ शकतं. बघा, टचिंग हिज फेट वी गॉट हिज ब्लेसिंग. म्हणजे कधी कधी आय एन जी वालं शब्द येणार आणि त्याच्या शेजारी लगेच नाऊन येणार. हीच फीट, फीट म्हणजे पाय ना, आपण काय फूट नाही मोजत येते, पाय. त्यांच्या पायांना स्पर्श करून, हे कळतंय का? येस सर. त्यांच्या पायांना स्पर्श करता, स्पर्श करून, कन्सर्निंग दिस प्रॉब्लेम, या प्रॉब्लेमचा विचार करून, प्रॉब्लेमचा विचार करता, हा, थिंकिंग ऑफ दिस प्रोसेस म्हणजे या प्रोसेसचा विचार करून, ठीक आहे. तर जेव्हा करून आणि करता असा त्याचा जेव्हा अर्थ होईल ना, तेव्हा त्याला म्हणायचं प्रिपोजिशनच आहे, परंतु कोणतं, पार्टिसिपल प्रिपोजिशन. बघा बरं, कळतंय का? येस सर. जिरेंड मध्ये त्याला घालू नका. जिरेंड म्हणजे ते स्वतःच नाऊन असतं. पॉइंट समजून घ्या. हा, आधी एक वाक्य लिहिलं बघा मी. त्या दिवशीच वाक्य परत घेऊ. चला, स्विमिंग इज नाईस एक्सरसाइज, असं काहीतरी एक वाक्य समजा. हा, मग तुम्ही म्हटले सर हे बघा इथे पण आय एन जी वाला शब्द सुरुवातीला आला. हा, मग झालं का आता? हा हा झाला का प्रिपोजिशन? सांगा बरं. नाऊन नाही त्याच्या शेजारी. नॉलेज राईट ना सर, याच्या शेजारी नाऊनच नाही आहे. आपला बेसिक पॉइंट काय आहे, याच्या शेजारी नाऊन किंवा प्रोनाऊन असलं पाहिजे, बस. त्याच्याशिवाय पुढे गाडी आपली जाणार नाही, है ना. किती सिंपल आहे ना टेक्निक शोधायचं, है ना. ओके, नाही कळतंय ना की नाही कळत आहे? येस सर. ओके, घ्या लिहून. चला पटापट आपण पुसून टाकू. मग याचे 4 ग्रुप बघितले आपण. कोणकोणते 4 ग्रुप बघितले आपण? सिंपल, कंपाऊंड, फ्रेझल आणि पार्टिसिपल. करेक्ट. पुसू का सांगा? तुम्ही म्हणत असाल तर पुसूयात, म्हटलं तर नाही पुसलं. येस सर. पुसूयात. आता एक अजून एक मज्जा बघा. हा, नॉलेज कसं विकसित होत जातं त्याची आयडिया सांग. हा, बघा, आय हॅव टू गो टू मुंबई. या वाक्याचा अर्थ काय झाला? बोला. अरे बोला ना. मला मुंबईला जायचे आहे. करेक्ट, मला मुंबईला जायचं आहे. आता नीट समजून घ्या मज्जा. याच्यामध्ये 2 वेळा टू आलेला बघा. हा एक टू आलेला आहे, हा एक टू आलेला आहे, बरोबर. येस. तरी सुद्धा हा बिचारा प्रिपोजिशन नाहीये आणि हा बिचारा प्रिपोजिशन आहे. हे तुम्हाला कळलं का? हो. विचार करा, म्हणजे कशालाही दिसलं की लगेच प्रिपोजिशन नाही म्हणायचं ना, है ना. की चला टू मी पाठ केलेला आहे, टू हा प्रिपोजिशन, टू हा प्रिपोजिशन, लहानपणापासून मी अभ्यास केलाय. अरे थांब, त्याच्या शेजारी आहे का नाऊन, त्याची जरी प्रोनाऊन आहे का बघायला तर पाहिजे की नाही, मला सांगा बरोबर. आता याच्या शेजारी कोण आलं? क्रियापद आलं की नाही? क्रियापद. मग जेव्हा असं हॅव टू, वॉन्ट टू, लाईक टू येतो ना कधी कधी,
येस और नो? येस सर. त्यांना Yes. फ्रेझल वर्ब म्हटलं जातं. लक्षात ठेवा, जेव्हा एखादा प्रेपोजिशन आणि हे वर्ब आहे की नाही, हॅव, लाईक, वॉन्ट, येस और नो? येस. जेव्हा वर्बला चिटकून जेव्हा ते येईल ना, तेव्हा त्याला फ्रेझल वर्ब म्हटलं जातं. प्रेझेंट. ते काही प्रेपोजिशन नसतं. हा जो टू आहे ना, हा हॅवचाच एक भाग आहे. हे तुम्हाला कळलं का? येस. हॅव टू. हॅव टू. आता अजून एक वाक्य बघा वाटलं असतं. शी यूज टू फॉलो मी. ती मला फॉलो करायची, बरोबर? येस ना? येस सर. येस सर. यूज टू म्हणजे करायची ना. करेक्ट. शी यूज टू फॉलो मी. आता बघा याच्यामध्ये टू आला की नाही आला? बोला आला. बोला, प्रतीक्षा भाई बोला. आला ना सर. इथे टू आला. आला मग आता सर. हा प्रेपोजिशन आहे की नाही आहे? यूज टू एकच आहे ना सर. शाबास. एकच आहे की नाही यूज टू हो पूर्ण? बरोबर. जो शब्द एकच आहे त्याच्यामधला टू प्रेपोजिशन नसतो. नाही होत. या यूजचाच भाग आहे ना हा टू. हो टू त्याचाच भाग आहे. कळलं ना? मग तो नाहीये प्रिपोजिशन, आता तो त्याच्या सोबतचा भाग आहे. दिस इज द हम्म. पार्ट ऑफ दिस फ्रेज. फ्रेज. यूज टू, फ्रेझल वर्ब ज्याला म्हटलं जातं. एक क्रियापद आणि एक टू. हा पण पॉइंट लिहून घ्या, फार महत्वाचा पॉइंट आहे हा. कोणता? एक क्रियापद आणि त्याला चिटकून असलेला टू. ह्या दोघांना काय म्हटलं जातं? फ्रेझल वर्ब. फ्रेझल वर्ब. किंवा कोणताही प्रेपोजिशन असू देत, कोणतंही प्रेपोजिशन असू देत, ते जर फ्रेजला जोडून आलं. आता लुक ऍट असं आहे, बरोबर? टू लुक ऍट. आता ही फ्रेज आहे बरं का. टू लुक फ्रेज. फॉर, टू लुक फॉर, टू लुक ऍट, टू लुक ऍट, टू टुक फॉर, टू लुक फॉर. हा, त्याला जोडून जेव्हा प्रिपोजिशन येतं ना कुणाला? व्हर्बला. वर्बला. ओके. बघा, गिव्ह इन, गिव्ह अप, गिव्ह फॉर, हे सगळे वेगवेगळे प्रिपोजिशन लागले तर वेगवेगळे अर्थ निघतात. हा, त्यांना सगळ्यांना फ्रेझल वर्ब म्हणतात. नोट डाऊन दिस पॉइंट, व्हेरी इम्पॉर्टंट. प्रिपोजिशनच्या डाव्या बाजूला वर्ब आले तर त्यांच्या जोडीला काय म्हटलं जातं? फ्रेझल वर्ब. लिहा बरं, लिहिताय का? मला सांगा, लिहून झालं म्हणून. झालं का लिहून? एक मिनिट. वर्ब आणि प्रेपोजिशनची जोडी असेल तर त्याला फ्रेझल वर्ब म्हणतात, असं लिहा. म्हणतात. काय झालं काय सर. लिहिलं सांगा मला. वर्बला जोडून येणारे प्रिपोजिशन असेल तर त्यांच्या जोडीला फ्रेझल वर्ब म्हणतात. करेक्ट. राईट ना? मग आता इथे पण हा वर्ब आणि प्रेपोजिशन आहे ना, इथे पण हा वर्ब आणि प्रेपोजिशन आहे ना, येस. राईट? मग आता ह्याची जोडी आहे ही, हे फ्रेझल वर्ब आहे दोघं जण मिळून. याला इथे तुम्ही प्रेपोजिशन म्हणू शकत नाही एकट्याला. का? कारण हे याच्या हिस्सा आहे, तो याचा भाग आहे, तो यांच्या येस. गटामध्ये आहे सध्या. ओके. मग प्रेपोजिशन ओळखण्याची सगळ्यात महत्वाची खूण काय? त्याला नाउन प्रोनाउन असतं. येस, त्याच्या उजव्या बाजूला नाउन प्रोनाउन असलं नाउन पाहिजे प्रोनाउन आणि ते फ्रेझल वर्ब नसायला पाहिजे. नसलं पाहिजे. राईट. जेव्हा ते एकत्र असतं तेव्हा त्याला प्रेपोजिशन म्हणून ओळखायचं नाही. त्याची ओळख वेगळी आहे, त्याला काही ओळख द्यायची नाही कुठे पण. हा, फार बरोबर. येस महत्वाचा सर. मुद्दा आहे हा. कळला का तुम्हाला? येस सर. येस और नो? कळलाच पाहिजे. हा, कळलं. चला आता आपण जसं नाउन्सचे काइंड्स किंवा टाइप्स बघितले, आपण प्रोनाउनचे बघितले, मला वाटतं ऍडजेक्टिव्हचे बघितले, वर्बचे बघितले ना, बघितले का मी सगळ्यांचे? येस सर. येस. तसं आता प्रेपोजिशनचे पण टाइप्स. प्रिपोजिशनचे कोणकोणते टाइप्स होतात, कोणकोणत्या प्रकारचे प्रिपोजिशन असतात? मागाशी जे बघितले आपण ते काय होतं, त्याचं क्लासिफिकेशन. क्लास होते. क्लासिफिकेशन. आता आपण बघू त्याचे प्रकार कोणकोणते. हा, परत नेहमीप्रमाणे टाइम सांगणारे प्रिपोजिशन है ना. प्रिपोजिशन ऑफ टाइम. ज्या प्रिपोजिशन मधून टाइम कळेल तुम्हाला, ते कधी कधी एकच प्रिपोजिशन कधी कधी टाइम दाखवतं, कधी कधी जागा दाखवतं. हा, त्यामुळे त्याला कन्फ्युज नाही व्हायचं. त्याच्या शेजारी काय आलंय ते महत्वाचं आपल्याला. ओके. हा, चला, टाइम सांगणारे प्रिपोजिशन्स. आता बघा, ऍट आहे. हा, ऍट नीट समजून घ्या आता. हा, आपण ऍट नाईट म्हटलं समजा, बरोबर?
याचा दुसरा प्रकार प्लेस असणार आहे. हा, ते पण एकत्र घेऊन टाकू. चला, तुम्हाला थोडस कळेल लगेच. हा, एक टाइम सांगतं, एक प्लेस सांगतं. एकच शब्द कधी कधी दोन्ही पण कसं सांगतो. हा, आता आपण ऍट नाईट म्हटलं, याच्यानंतर नाईट आलं. नाईट काय मला सांगा, वेळ आहे का जागा आहे? वेळ. वेळ आहे ना. मग अशा वेळेला हा ऍट सुद्धा कोण आहे? प्रेपोजिशन ऑफ टाइम. हे समजलं का? हो. आता इथे बघा, हा शब्द मी पुन्हा लिहितो. चला, ऍट नाशिक. हा, आता सांगा, आता नाशिक काय आहे? वेळ आहे की प्लेस. जागा आहे? प्लेस. प्लेस. प्लेस आहे ना. मग ह्याच ऍटला आपण काय म्हणणार? प्रेपोजिशन ऑफ प्लेस. प्लेस. समजतंय का नाही समजतं मी काय म्हणतो? येस सर, येस सर. एकच प्रेपोजिशन कधी कधी टाइमला पण काम करू शकतो, त्याच्यासाठी पण, आणि वर्ब साठी, याच्यासाठी पण, प्लेस साठी पण काम करू शकतो. है ना. ते पण आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असं नाही की प्रत्येकच प्रेपोजिशन दोघांसाठी पण काम करेल ना. काही काही बिचारे आपले काही काय फक्त एकासाठीच काम करतात, ते दोन दोन ठिकाणी काम करत नाही. हा, चला, अजून काय काय माहिती तुम्हाला सांगा बरोबर. इन. इन आपण म्हणतो का टाइम साठी? सांगा बरं. इन द मॉर्निंग. करेक्ट. अजून इन जून. इन द मंथ. कोणसा मंथ? म्हणतो ना आपण. इन ला अंडरलाईन करून घेऊ, आणि त्याच्या पुढे मग काय ते तुम्हाला उदाहरण लिहायचे घेऊ शकता. इन द मॉर्निंग, इन जून, इन 19th सेंचुरी म्हणतो ना आपण असं. येस सर. इन 19th सेंचुरी, किंवा इन 2020 असं काहीतरी म्हणतात ना. येस सर. 2020 मध्ये टाइम दाखवतो की नाही? येस. टाइम दाखव. म्हणजे जसा हा ऍट होता टाइम दाखवणार, तसं हा पण कोण आहे? टाइम दाखवतो. टाइम दाखव. मला सांगा बरं, इनच्या नंतर आपण जागा दाखवू शकतो का? इन द सिटी होतं ना सर. होतं की नाही? इन इन नाशिक, कंट्री. यालाच घ्या ना, इन यालाच घ्या नाशिक. ना. हा, इन नाशिक. इन बेडरूम, इन हॉल, इन किचन, जागा पण दाखवू शकतो की नाही? येस सर. काही टेन्शन नाही घ्यायचं. हा, येते ना. म्हणजे एकच प्रिपोजिशन, समटाइम्स इट विल शो यू द टाइम, समटाइम्स इट विल शो यू द प्लेस. मग तेव्हा ते काय सांगताय ते कळलं पाहिजे. म्हणून असं अट्टहास करायचं नाही, अजिबात नाही जाणणार, हे असंच पाहिजे, याच्यात आलं पाहिजे. हे मगाशी तुम्ही टाइम मध्ये लिहिलं होतं, आता कसं काय प्लेस मध्ये लिहायला लागले, असं उगाच अट्टहास करायचं नाही. ते बिचार ते कोणाबद्दल माहिती सांगताय त्याच्यावर डिपेंड. बरोबर आहे की नाही? हा, येस सर. लिहिले का 2-3 उदाहरण तुम्हाला लिहायचे असेल की आल्या? लिहिलं सर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, है ना, काही पण लिहू शकता. चला, अजून एक त्याचा भाऊ आहे, ऑन. ऑन आपण वेळेसाठी कधी कसं वापरतो मला सांगा. ऑन आपण एके दिवशी लिहिलं होतं, ऑन हा वेळेसाठी कसा वापरायचा. डेट आणि वार सांगायचं ऑन म्हणतो, आठवत ऑन तुम्हाला? यस्टरडे. ऑन मंडे. ऑन ऑन यस्टरडे नाही, यस्टरडे टुमॉरो नाही. ऑन लावायचं नाही. हा, यस्टरडे, टुमॉरो आणि टुडे यांना काही ऑन लावायची काही गरज नाही. हे सोडून बाकी गुरुवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार ऑन मंडे. त्यांना लावू शकता. हा, वार. बाकी कधी पण लावू शकता. ऑन मंडे, ऑन 25th डिसेंबर, असं पण चालेल ना. हो. ऑन 25th डिसेंबर, ऑन माय बर्थडे, बर्थडे पण असं की नाही. हा, ऑन माय मॅरेज डे, ऑन माय बर्थडे. लिहून घ्या आणि तिथे नोट करा की दिवस आणि दिनांक यांच्यासाठी आपण ऑन वापरतो, ऑन किंवा तो वेळेसाठी वापरला जातो, नाही का. इकडे येईल का तो ऑन? मला सांगा बरं. येईल ना. ऑन द ग्राउंड. ऑन द ग्राउंड, ऑन टेबल, ऑन द ऑन द टेबल, टेरेस. ऑन द टेरेस. येस. ऑन माय हेड, है ना, माझ्या डोक्यावर. कुठे पण येईल, काही टेन्शन घ्यायचं काही गरज नाही, इकडेच यायला पाहिजे असं काही नाही ते. हा, अजून 1-2 उदाहरणं लिहा, जिथे प्लेस समजेल तुम्हाला.
कुठे कुठे आहे ते? झालं की सांगा. हो सर. आता बघा अजून एक सांगतो असंच. मला ती जागा नाही, याला पुसू का? जसं आपण ऍट बघितला, इन बघितला, ऑन बघितला, ते कधी कधी टाइम सांगत होते, कधी कधी प्लेस सांगत होते ना. हा, हो सर. अजून एक घेऊ चला. बिफोर. बिफोर म्हणजे काय? अगोदर ना. अगोदर. आपण असं म्हणू शकतो ना, बिफोर मंडे, बिफोर ट्यूजडे, ट्यूजडेच्या अगोदर. नाही म्हणू शकत का? हो म्हणतो सर. बिफोर 31st डिसेंबर. आय हॅव टू कम्प्लीट दिस वर्क बिफोर 31st डिसेंबर. म्हणजे टाइमच्या अगोदर आपण बिफोर वापरतो की नाही वापरतो? येस सर. घेऊन टाका मग 31st, बिफोर 31st डिसेंबर. बिफोर थर्सडे. बिफोर थर्सडे म्हणजे गुरुवारच्या अगोदर है ना. बिफोर जून म्हणजे जूनच्या पूर्वी ना, जून पूर्वी. बरोबर आहे की नाही? येस सर. बिफोर 2024, 2024 पूर्वी है ना. बिफोर. मला सांगा बरं, प्लेस साठी येईल का बिफोर? सांगा. मला माहितीये बिफोरचा कधी कधी अर्थ समोर असा होतो म्हणून. बिफोरचा अर्थ जसा अगोदर होतो तसाच कधी कधी बिफोरचा अर्थ समोर असं पण होतो. लक्षात ठेवा. हा, आपण एखादा माणूस घेतला समजा, बिफोर मी म्हटलं, बिफोर मी, जागा झाली का नाही ती? हा, युआर बिफोर मी, युआर आफ्टर मी. माझ्या अगोदर आहेस तू, माझ्या नंतर आहेस, म्हणजे माणूस ही जागा झाली का नाही? बिफोर. एखाद्याच्या अगोदर किंवा एखाद्याच्या समोर, इन फ्रंट ऑफ सारखं पण बिफोर वापरतो आपण ना. जागेसाठी सुद्धा बिफोर वापरता येईल, काय काळजी करायचं कारण नाही. हा, बिफोर मी, माझ्या समोर असं होतं. होतो की नाही होत? चालून जाईल हे पण. म्हणजे बिफोरला तुम्ही टाइम साठी पण वापरू शकता आणि प्लेस साठी पण वापरू शकता. बिफोर द ट्री म्हणजे त्या झाडाच्या समोर. हा, चालून जाईल, काय अडचण नाही. जसं बिफोर आहे तसं आफ्टर पण आहे. तुम्हाला एवढंच समजलं पाहिजे फक्त की याच्या पलीकडे काय वापरलंय, जागा वापरली का टाइम वापरलाय, त्याच्यावर डिपेंड करेल ना ते कशाचं आहे ते, है ना. बघा बरं, आफ्टर दिस मंथ म्हणजे या महिन्याच्या नंतर. या टाइम सांगितला आपण, बरोबर. हा महिना हा काय झाला त्याचा टाइम. पण आफ्टर हिज फादर याचा अर्थ काय झाला मग आता? किंवा आफ्टर, ही पण ती जागा झाली ना त्याच्या वडिलांच्या मागे. का नाही येणार? आफ्टर मी, माझ्या मागे, जागा झाली नाही, जागा झाली. हा, ही सिटिंग आफ्टर मी. हा, येऊ जागेल, काय अडचण नाही. एखाद्याच्या बिहाइंड ज्याला म्हणतो ना आपण, तसं पण म्हणतो आफ्टर हिज फादर. तर रनिंग आफ्टर मनी, पैशाच्या मागे है ना, म्हणजे पोझिशन झाली ती पण त्याची पैशाच्या मागे. तर आफ्टर हा सुद्धा कधी कधी तुम्हाला टाइम साठी पण वापरता येऊ शकतो आणि प्लेस साठी सुद्धा वापरता येऊ शकतो. फक्त नंतर कोणता शब्द आलाय ते महत्वाचं आहे. हा, जर घटना असेल एखाद्या टाइम जर आफ्टर हिज डेथ, त्याच्या मृत्यूनंतर, मग डेथ कुठं आली? इकडे आली टाइम मध्ये. हा, आफ्टर हिज बर्थ ती कुठं आलं? इकडे टाइम मध्ये आलं. टाइम मध्ये. परंतु जागा जर आली ना आफ्टर दॅट प्लेस, तर त्या जागेनंतर तर ते पण काय होणार? प्लेस होऊन जाणार. हा, आफ्टर दॅट बिल्डिंग. तसं पण असतं कधी कधी.
आफ्टरच्या नंतर काय आलंय त्याच्यावर डिपेंड करेल की ते Yes. टाइम साठी काम करतंय की प्लेस साठी काम करतंय. Place it. कळतंय का हे? Yes, sir. सर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स आर दिस. आपण कधी कधी कन्फ्युज होऊन जातो ना की यार हे कोणता प्रकार आहे, मला काही कळत नाही यार, मला हे कळतच नाही म्हणून मी ग्रामरचा अभ्यास नाही करत. परंतु थोडं लॉजिक लावा, त्याच्यानंतर कोण आलंय त्याच्यावर डिपेंड करेल. त्याच्यावर. हा ठीक आहे. Yes, sir. ड्युरिंग म्हणजे दरम्यान आहे ना, त्याच्या ड्युरिंग ड्युरिंग माहिती तुम्हाला, ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान ना, ड्युरिंग द समर, ड्युरिंग द वेकेशन म्हणतो ना Yes. आपण. टाइम साठी काम करत ड्युरिंग द एक्झाम्स है ना, परीक्षा चालू होते त्यावेळेला. ड्युरिंग माय सर्व्हिस, माझ्या सर्व्हिसच्या पूर्ण काळामध्ये है ना, ड्युरिंग दॅट टाइम, त्या काळात. तर ड्युरिंग काय इकडे येणार नाही प्लेस कधी. ठीक आहे, जे येऊ शकतं तेच घ्यायचे, बळजबरी सगळ्यांच्या नंतर प्लेस नाही लावायचे. हा ठीक आहे, द्यायला लावून कुठं पण दिसलं की लाव, सरांनी सांगितलंय पुढे जागा लागते. इट इज नॉट कंपल्सरी टू हॅव दिस एव्हरीवेअर. हा अजून काय येईल सांगा. टाइम सांगणारा शब्द टिल, अनटिल असं ना. Till until. टिल म्हणजे पर्यंत ना. टिल टिल टुमॉरो म्हणजे काय झालं, उद्यापर्यंत. उद्यापर्यंत. टिल. आता टिल आणि अनटिलचा अर्थ लिहून घ्या. टिल म्हणजे नुसता पर्यंत, अनटिल म्हणजे जोपर्यंत नाही तोपर्यंत. हा असं असतं ते. लिहा लिहा लिहा. टिल टुमॉरो म्हणजे टुमॉरो पर्यंत, आणि अनटिल टुमॉरो म्हणजे जोपर्यंत उद्या उगवत नाही तोपर्यंत. हा अनटिल थर्सडे म्हणजे जोपर्यंत थर्सडे येत नाही तोपर्यंत. निगेटिव्ह अर्थ आहे. कळतंय का तुम्हाला हे? हा हेमंत सर, आवाज नाही आज तुमचा. हो सर. येस येस, येऊ द्या येऊ द्या. अनटिल ट्यूजडे, काय झालं याचा अर्थ अनटिल ट्यूजडे? जोपर्यंत ट्युजडे येत नाही तोपर्यंत. हा अनटिल तोपर्यंत. अनटिल मध्ये एकच एल असतो, टिल मध्ये दोन असतात, ते पण लिहून ठेवा. कधी कधी आपण एकदा गाडी सुटली आपली, तिकडे निघते इकडे निघते. हा टिल, टिल युअर मॅरेज, तुझ्या लग्नाचं तारीख येईपर्यंत. है ना. एक हे पण असतं सिन्स म्हणजे पासून, माहिती का तुम्हाला सिन्स म्हणजे पासून? Since पासून. Yes, त्याने sir. पण टाइम समजतो आपल्याला. सिन्स 3 years, सिन्स 4, 2000 सिन्स 3 days, सिन्स. म्हणजे काय झालं, 3 दिवसांपासून. हा Yes. तुम्हाला असं वाटू शकतं का सर टिल म्हणजे पर्यंत, बर ठीक आहे. मग त्या ससा आणि कासवाच्या पण गोष्टीमध्ये असं होतं की त्या टेकडीपर्यंत पळत पळत जायचंय, त्या डोंगरापर्यंत पळत पळत जायचं, त्या झाडापर्यंत पळत पळत जायचंय ना. मग तिथं पण टिल म्हणावं लागेल का? नाही, त्याला अप टू म्हणायचं. Up to. जर जागेसाठी जर तुम्हाला पर्यंत म्हणायचं असेल तर टिल नाही वापरायचं, म्हणजे काय म्हणायचं, अप टू म्हणायचं. Up to. सिन्सचा अर्थ काय झाला, पासून. 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 3 दिवसांपासून है ना, सिन्स 3 days. टाइम सांगतो तुम्हाला. माहिती सिन्सचा एक भाव आहे फॉर. मी काल परवा सांगितलं होतं, नसेल सांगितलं लक्षात ठेवा. जर सिन्स 3 days म्हटलं तर 3 दिवसांपासून, आणि फॉर 3 days म्हटलं तर संपूर्ण 3 दिवस. संपूर्ण 3 दिवस. लक्षात ठेवायचं. फॉर म्हणजे कालावधी. हा पूर्ण कालावधी. फॉर 3 days. 3 दिवस पूर्ण. फॉर 20 years म्हणजे 20 वर्ष आम्ही तिथे राहिलो ना. लिहून ठेवा, परत आपली जमलिंग होते कधी कधी. हा एक थ्रू आउट असतो बरं त्याच्यासारखा, संपूर्ण सारखा एक शब्द थ्रू आउट. थ्रू आउट द इयर, थ्रू आउट द नाईट म्हणजे संपूर्ण, होल. संपूर्ण. तो पण एक शब्द असतो, घेऊन टाका वाटलं, कालावधी सांगणारा शब्द थ्रू आउट. थ्रू आउट म्हणजे संपूर्ण, हा पण संपूर्ण असतो.
आणि तो पूर्ण कालावधी सांगायचा मग थ्रू आउट द लाईफ, थ्रू आउट द इयर, थ्रू आउट द मंथ असं सांगायचं, पूर्ण कालावधी सांगायचं. हा, थ्रू आउट लाईफ. याच्यामध्ये एक खूप सोपा शब्द आहे माझ्याकडे थ्रू आउट साठी, भर. आपण मराठीमध्ये भर म्हणतो त्याला, आयुष्यभर ना, आयुष्यभर मरमर करतच राहिला, आयुष्यभर कटकट करतच राहिली ना, थ्रू आउट लाईफ, होल डे ना, संपूर्ण दिवस. तसं तो पण त्याला जर घेतला आपण तर दिवसभर म्हटलं तरी चालेल त्याला ना. मग जो शब्द त्याला पुढे नाऊन आलाय त्याचे ना, डे हा नाऊन आहे की नाही, मंथ, डे, इयर, लाईफ हे कोण आहेत, नाऊन्स आहेत. यांच्या शेजारी नाऊन येतो, अलीकडचा शब्द वेळ सांगतो. जेव्हा वेळ येतो ना, वेळ सांगतो ना अलीकडचा शब्द, तेव्हाच त्याला काय म्हणायचं, टाइमचा प्रेपोजिशन, नाही तर त्याला टाइमचं प्रेपोजिशन म्हणायचं नाही. ठीक आहे, समजतं की नाही? येस सर, येस सर. बघा आता आपल्याला कधी कधी असं वाटतं की टू हे आपल्याला वाटतं की टाइमचं आपण टू नाही घेऊ शकणार, टू हिम, टू दॅम, हा त्याला काही टाइम दाखवत नाही, टू हा शब्द टाइम दाखवत नाही, परंतु टू हा शब्द सुद्धा कधी कधी टाइम दाखवतोय, लक्षात ठेवा. बघा मंडे टू सॅटरडे म्हणतो की नाही आपण कधी कधी, मी मंडे टू सॅटरडे अपडाऊन करतो म्हणतो की नाही आपण कधी कधी, हा मग तिथे त्याचा अर्थ काय झाला, मंडे पासून सॅटरडे पर्यंत, म्हणजे टिल सारखा अर्थ होतो कधी कधी, हे पण नोट करून घ्या. मंडे टू सॅटरडे असं जेव्हा एक ड्युरेशन दाखवलेलं असतं ना, तेव्हा त्याच्यातला जो टू आहे तो सुद्धा टाइमचा प्रेपोजिशन असतो. नोट डाऊन दिस पॉइंट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज दिस. टू सुद्धा कधी कधी प्रेपोजिशन ऑफ टाइम असू शकेल, कधी, जेव्हा ते इथपासून तिथपर्यंत असं म्हणायचं असतं. माहिती आहे का तुम्हाला, जानेवारी टू डिसेंबर, हा एप्रिल टू, आपल्याकडे म्हणतो ना आपण एप्रिलला वर्ष सुरू होतं, मार्चला संपतं ना, 31 मार्च, एप्रिल टू मार्च फिनान्शियल इयर असतं आपल्याकडे, असतं की नाही? येस सर. लिहा मग ते पण, टू सुद्धा चालून जाईल हा टाइम साठी. गर्दी गर्दी झाली का, गिचमिट झाला का तुमच्याकडे का नाही, व्यवस्थित चाललंय? चाललंय. मग मला टाइम आणि प्लेस सांगायचं होतं, म्हणून तुमच्याकडे काही काही मध्ये झाले असतील ना, इकडचं मध्ये तिकडचं मध्ये, थोडी स्पेस सोडली होती का नव्हती तुम्ही लोकांनी? सोडली होती ना, काय अडचण नाही. हा ते महत्वाचं आपल्याला. बरं, प्लेस साठी अजून काय काय माहिती तुम्हाला सांगा. ऍड झालं, ऑन झालं, इन झालं ना, काय काय लिहिले आपण प्लेसचे, काय काय दिले, टाइमचे भरपूर सांगितले तुम्हाला, प्लेसचे सांगा बरं. लिहिले ऍट, इन, ऑन, बिफोर, फोर, अप टू. अप टू, हा अप टू लिहिलं ना, एखाद्या ठिकाणापर्यंत. हा सर, अप टू माय होम म्हणजे माझ्या घरापर्यंत, है ना. आता जागा सांगणारे शब्द कोणकोणते आहेत, जेवढे पण वर आणि खालीच्या अर्थाचे जेवढे आहेत ना, वर आणि खाली, हा वर म्हणण्यासाठी, सॉरी इकडे नाही, इकडे टाइमला पुसून टाकतात हा प्लेस. वर म्हणण्यासाठी कोणकोणते शब्द आहे आपल्याकडे, सांगा बरं, वर वाले शब्द कोणते आहेत सांगा बरोबर. ऑन, ऑन, अबव, ओव्हर, है ना, ऑन, अबो, अप, अपॉन, है ना. अजून काय आहे, झालं का एवढे? हे सगळे प्लेस वाले. हा खाली सांगणारे कोणकोणते शब्द सांगा बरं, खाली सांगणारे. डाऊन, अंडर, बिलो, बिनीथ. हा अंडर, हा बिलो, डाऊन. डाऊन बऱ्याच वेळेला वरतून खाली येत असतो, पण त्याच्या शेजारी आपण नाऊन वापरतो का, हा फार महत्वाचा भाग आहे आपल्याला. हा चेक करून बघू आपण, याच्यानंतर नाऊन आलं तरच ते प्रिपोजिशन असणार ना, नाहीतर नसणार ते. बघा बरं, ऑन माय हेड आलं, ओव्हर अवर हेड्स, हा अबव, अप अबव ना, अबव द हेड, जे काय आहे ते अप. अपच्या नंतर आपण शब्द म्हणतो का एखादा, नाऊन वापरता का तुम्ही अप नंतर? हा अपॉन म्हणतो बाबा, अपॉन द टेबल आहे ना, अपॉन द टेबल, अपॉन द टेबल म्हणतो. अपच्या नंतर वापरतो का आपण कधी, नाही वापरत ना, अप कॅन्सल करून टाका. हा कारण टेस्ट करून घ्यायचं आपल्याला, त्याच्यानंतर नाऊन आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. अप हिम असं पण नाही म्हणत ना,
अप हिम, अप हर असं पण नाही म्हणत. त्याच्यानंतर ना हे प्रोनाऊन येत ना, त्याच्यानंतर नाऊन येत. नाऊन आलं नाऊन पाहिजे. येत. अपॉन मी येतं ना, बरोबर आहे ना. अंडर द ट्री म्हणतो ना आपण. चालतंय, मग हे घेऊन टाका. अंडर द ट्री. बिलो आहे का? बिलो दिस बटन चालून जाईल. डाऊनच्या नंतर शब्द वापरतो का आपण? बघा बरं, नाऊन डाऊनच्या नंतर नाही वापरत. हे पण द्या सोडून. अजून बोला. Beneath. आता आपल्या इथे माणूस नाही किंवा काहीतरी असलं पाहिजे. बिनीत काय आता? बिनीत द ग्राउंड है ना. रूट्स आर बिनीत द ग्राउंड. बिनीत घेऊन टाका, काय अडचण नाही. बेनेथ, बिलो, अंडर, अजून काय काय असतं? अंडरनीथ. अंडरनीथ पण असतं. अंडरनीथ. हे सगळे प्लेस सांगतील. त्याच्यानंतर नाव येतं का बघून घ्या. प्लेस सांगण्यासाठी काहीतरी आपल्याला नाव दिसलं पाहिजे ना बाजूला. नाव दिसलं तरच त्याला म्हणायचं, नाही तर काही गरज नाही. इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ द टेम्पल म्हणतो ना आपण, ते घेऊन टाका. इन फ्रंट ऑफ, बिसाइड, बिहाइंड. बिहाइंड है ना. बिहाइंड मी. बिसाइड पण चालून जाईल. बिसाइड हिम. इन फ्रंट ऑफ अस. छोटे छोटे लावून बघायचे. नाऊन लावून बघा किंवा प्रोनाऊन लावून बघा. सोपे सोपे. जागा दिसली पाहिजे त्याच्याने. ही गोष्ट जागे, या अमक्या अमक्या जागेच्या पुढे आहे, अमक्या जागेच्या मागे आहे ना. हे सगळं आलं पाहिजे. जागा दर्शवणारे शब्द. झालं. अजून कुठे कुठे जागा दिसतं आपल्याला? इन वगैरे लिहिलं मगाशी ना, का नाही लिहिलं? इन हो सर, झालं. लिहिलं नाही. लिहिलंय ना. त्याला काही हरकत नाही. भरपूर लिहिलं आपण आज. याच्यावर छान छान चर्चा केली आपण ना. जागेचे कोणते आहेत, नंतर वेळेचे कोणते आहेत. बघू आपण उद्याला आणखी बघू त्यांच्यावरती, जेणेकरून आपल्याला प्रेपोजिशन चांगलं समजेल मग. ओके. येस सर. ओके सर. ओके. होय तिथे. येस. भेटू आपण उद्याला. बाय.